विधानसभेची निवडणूक संपताच शेतकरी आणि मजूर देखील कामाला लागलेत। मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजूर रखडलेल्या शेतीच्या कामांना लागलेत। शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामामधील मका लागवड सुरू केलेली आहे। ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा आणि मक्याचं मोठं नुकसान झालं। हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी नगदी पीक मानलं जाणाऱ्या मका लागवडीवर पुन्हा एकदा भर देत आहेत। सध्या आम्ही मका लागवड करतोय। जे कांद्याचे बियाणे टाकले होते, जे कांदा रोप तयार केलं होतं शेतकऱ्यांनी, या मागील पावसामुळे ते कांदा रोपाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले। तर नुकसान झाल्यामुळे कांदा लागवडीचं क्षेत्र घटलं। त्यामुळे शेतकऱ्यांना पर्यायी पीक म्हणून मकाचं पुनरावृत्ती करावं लागू राहिली। त्यामुळे आता मका पेरणी आमची चालू आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची। अमरावतीमध्ये पाण्याअभावी पिकांचं मोठं नुकसान होतंय। पाण्याअभावी जमिनीला भेगा पडतायत, त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे। शेतकरी देखील आता यामुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। पांढरं सोनं आता शेतकऱ्यांच्या घरात यायला सुरुवात झालेली आहे आणि मी सध्या आहे कापसाच्या एका शेतामध्ये। मात्र सध्या जर पाहिलं तर सध्या पाऊस जो आहे तो लवकरच अमरावती जिल्ह्यामधून गेलेला आहे। त्यामुळे या पाऊस लवकर जो आहे तो गायब झाल्यामुळे याचा फटका जो आहे तो आता पांढऱ्या सोन्याला बसण्याची शक्यता आहे। आपण इथे पाहू शकतो सध्या या कपाशीच्या शेतामध्ये मी आहे आणि इथे जमिनीला जी आहे ती भेगा पडायला सुरुवात झालेली आहे। पाऊस जो आहे तो लवकर गेल्यामुळे जमिनीला भेगा पडत आहे आणि त्यामुळे कपाशीचं जे पीक आहे ते आता संकटात सापडलेलं आहे। आता जर पाहिलं तर या पिकाला एक पाण्याची जी आहे ती गरज आहे आणि आता जर समजा एखादा पाऊस आला किंवा या शेतकऱ्यांनी या पिकाला एक पाणी दिलं तर याचा मोठा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो। मात्र आता पाऊस जो आहे तो उशिरा झाल्यामुळं शेतकऱ्याला मोठा फटका बसण्याची इथं शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, दर्यापूर, अमरावती। आणि आता उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। सांगली जिल्ह्यातील यंदाच्या ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील 7 कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झालाय। ऊस हंगामासाठी जिल्ह्यामध्ये अडसाली, पूर्व हंगामी खोडवा असा 1,37,103 हेक्टर ऊस गाळपासाठी नोंद झालेला आहे। सांगली जिल्ह्यात जवळपास 18 साखर कारखाने आहेत, त्यामध्ये सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे। यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका ऊस पिकाला देखील बसला आहे। धुळे नंदुरबारमध्ये कापसाला योग्य भाव मिळत नाहीये। जिल्ह्यातील अनेक मजूर रोजगारासाठी स्थलांतरित झालेत, त्यामुळे कापूस वेचणीसाठी अधिक खर्च करावा लागतोय। शेतकरी देखील आर्थिक संकटात सापडलाय। हिंगोलीमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाची लागवड केली आहे। मात्र वातावरणात बदल झाल्यामुळे तुरीच्या फुलांची गळती होतीये। महागडी औषधं फवारणी करूनही फरक पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। हिंगोलीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती, मात्र सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय। भाव वाढेल या प्रतीक्षेत गेल्या 3 वर्षांपासून त्यांनी सोयाबीन साठवून ठेवलं। बाजार समितीमध्येही आवक घटली असून सोयाबीनला भाव द्यावा अशी मागणी आता शेतकरी करतायत। वाशिम जिल्ह्यातील नागठाणा इथं शेतकऱ्यांना रासायनिक शेतीला फाटा देत सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिलंय। रासायनिक खतं, कीटकनाशकांचा दर वाढतोय, त्यामुळे गजानन सोळंकेंनी शेतातच गांडूळ खत निर्मिती करून सेंद्रिय शेती केलेली आहे। या शेतीवरचा खर्च कमी झालाय। पंढरपुरातील तांदूळवाडीमध्ये एका शेतकऱ्यानं 1 एकरात शिमला मिरचीची लागवड केली आहे। यामधनं तब्बल 15 लाखांचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळालं। पीक पद्धतीमध्ये बदल करून चांगलं उत्पन्न मिळालं असल्याचं शेतकऱ्याने म्हटलेलं आहे। पुण्यातील मार्केट यार्डमध्ये अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात येतोय। लसणाचा तुटवडा जाणवत असल्यानं लसणाला उच्चांकी दर मिळाला आहे। त्यामुळे लसणाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानामधील लसूण आयात करण्यात आला आहे।